याबद्दल 2 शब्द बोलणार आहे. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. त्यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. इतिहास घडविणारे माणसे कधी इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारे माणसे कधी इतिहास घडवू शकत नाही. हा ही सर्वात मोठा इतिहास आहे. जगाच्या पाठीवर सर्वात जास्त पुतळे असतील तर ते आहेत कुणाचे? छत्रपती शिवाजी महाराजांचे. जर एखादा महापुरुष गेला तर त्याचे स्मारक बनवणं नैसर्गिक आहे, पण एखादा महापुरुष त्याचे जिवंतपणी स्मारक बनत असेल तर ते त्याच्या मोठेपणाचे साक्ष आहे. एकदा छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या निमित्ताने आंध्र प्रदेशात गेले. आंध्र प्रदेशात मुक्कामात छत्रपती शिवाजी महाराज श्री शैल्य मल्लिकार्जुन मंदिरात गेले. महाराजांनी दर्शन घेतलं व बाहेरचा परिसर बघू लागले. महाराजांना लक्षात आलं की मंदिर देखणं आहे, सुबक आहे, पण मंदिराला घाट नाही. महाराजांनी त्या मुक्कामात घाट बांधून काढला. महाराजांनी जरी तो घाट बांधला नसला तरी फारशी अडचण नसती, पण आताच्या भाषेत म्हणता आलं असतं की तो भाग कुठं आमच्या मतदारसंघात येतो. ही संकुचितता महाराजांकडे नव्हती. महाराजांकडे विलक्षण व्यापकता त्यांच्याकडे होती. एकदा छत्रपती शिवाजी महाराज शिखराचं दर्शन घ्यायला आले. महाराजांना लक्षात आलं की सर्व बाजूकडे गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूला गोपूर अपूर्ण आहे. महाराजांनी आंध्र प्रदेशातल्या मजुरांना बोलवलं व सांगितलं हे गोपूर बांधून काढा. महाराजांनी रक्कम देऊन पुढे निघून गेले व त्या सर्व मजुरांनी चौथे गोपूर बांधून काढले. ते सर्व मजूर एकत्र बसले व त्यांची चर्चा सुरू झाली. अनेक राजे आले गेले, पण ऐसा राजा होणे नाही. या राजाचं अस्तित्व इथे राहावं यासाठी काय करायला हवं? या राजाकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी. यासाठी काय करायला हवं? त्यात एक मजूर म्हणाला, आपण असं केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपण ते चौथ्या गोपुरात बसवली तर? सर्व म्हणाले, उत्तम उत्तम, अतिउत्तम आणि आश्चर्य वाटेल. त्या सर्व मजुरांनी वर्गणी गोळा करून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणी ही पहिली मूर्ती आंध्र प्रदेशातली आहे. छत्रपती शिवाजी राजा असा एकच होऊन गेला. छत्रपती शिवाजी राजा असा एकच होऊन गेला. इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला. इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला. धन्यवाद. जय जिजाऊ.